चला सामन्याला सुरुवात करूया. साहिल गोलंदाज आहेत ते साहिल लाड, एक युवा सितारा लेबगवलवाडी गावचा साहिल, आणि त्यांच्या समोर नवीन फलंदाज आले ते फलंदाज आले ते आकाश आणि कॅप्टन उदय. मला वाटतं आकाश हे अगदी आपल्या या सामन्यासाठी गावावरून फलंदाजीला इकडे आलेले आहेत. बाहेरून फलंदाज मागवतात तसं याने गावावरून फलंदाज मागवलाय. बघूया आजच्या या श्रीकृष्ण चषकावरती आकाश आपलं नाव रोवतो का, परंतु त्याचा सामना आहे तो मात्र साहिल लाड समोर. साहिल लाड एक युवा सितारा आपल्या संघासाठी, लेबगवलवाडी गावासाठी, वाघजाई माता क्रिकेट संघासाठी आणि आपल्या श्रीकृष्ण चषकामध्ये दरवर्षी आपल्या संघासाठी स्ट्राईक बॉलरची भूमिका नेहमी निभावत असतो तो गोलंदाज. चला मित्रांनो, थोडा स्पीडअप करा. पंच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी मार्कवर आहे तो साहिल. पहिला चेंडू घेऊन खराब लाईनचा हा चेंडू वाईटच्या स्वरूपात संघाचं खातं खोलतंय. 1 धावेने संघाची धावसंख्या होते. पुढील होणारा सामना कर्जाई देवी क्रिकेट संघ खामगाव गवलवाडी आणि श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गवलवाडी. दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती असेल, मिड इनिंगच्या मध्ये आपला नाणेफेकीचा कौल घेण्यात येईल. दोन्ही संघांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. यावेळेला पुढचा चेंडू चांगला तटवलाय, चेंडू चाललाय चौकारासाठी. खरोखर चांगला शॉट पाहायला मिळाला यावेळेला. दीक्षित महाडिक समर्थनगर गावचे सामनावीर ठरलेले, त्यांना विनंती आहे की संपर्क साधायचा माईक जवळ लवकर. पुढचा चेंडू या मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला दीक्षित महाडिक याला इथे सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतोय. ते म्हणजे आपल्या समाजाचे समाज बांधव जयेश कातेसाहेब यांच्याकडून. खरोखर एक चांगला अष्टपैलू खेळाडू, युवा खेळाडू समर्थनगर गावचा दीक्षित महाडिक नक्कीच श्रीकृष्ण चषकामध्ये आपलं नाव रोवेल असा हा खेळाडू. चला साहिल सज्ज. यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंथ होता आणि काय सुरेख चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 चेंडू आणि 8 धावा. प्रफुल काय वाटतं, चांदोरे एक असा बलाढ्य संघ, त्याच्या समोर आहे आपला लेबगवलवाडी संघ. लेबगवलवाडी संघाचा खेळ आपण नेहमी पाहत असतो, परंतु चांदोरेचा खेळ आपल्याला वर्षातून 1-2 वेळाच पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच त्यांचं मोठं आव्हान असेल का लेबगवलवाडी समोर. खरोखरच चांदोरे हा एक तुल्यबल्य संघ आहे. आपण त्यांचे सामने पाहत नसलो तरी काही ठिकाणी आम्ही पोचतो, त्या ठिकाणी चांदोरे संघ आपला खेळ दाखवत असतो. खूप उत्तम प्रकारे फलंदाज आणि गोलंदाजीचा मारा त्यांच्याकडे आहे. आता काहीसा संतगतीने चाललेला सामना असला तरी अजून 2 षटक बाकी आहेत. नक्कीच 2 षटकामध्ये चांदोरे संघाकडून मोठंसं आव्हान लेफ्ट संघाला
ठेवण्यात येईल अशी मला तरी वाटतंय. परंतु पाहूया, लेफ्ट संघ सुद्धा गोलंदाजीमध्ये खूप घातक गोलंदाजी आपण मागील 2-3 वर्ष पाहत आलोय. येणारा वेळच सांगेल कोण सरस. गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो हरीश. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल होतोय, मिसफिल्ड होते. मिसफिल्डचा फायदा घेत 2 धावा चोरण्यात यशस्वी झाली आहे ती आकाश आणि उदयची जोडी. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते बिनबाद 10. या टिपू सुलतान मैदानावरती आपण नेहमीच पाहतो की दुपारच्या सत्रामध्ये हे सामने थोडे संथ गतीने चालू असतात, परंतु सकाळी चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि तशीच आतिषबाजी आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. परंतु हा दुपारचा 2-3 तासांचा कालावधी जेव्हा असतो तेव्हा स्कोअर थोडा कमी होतो आणि अशामध्ये गोलंदाजाला थोडी मदत मिळत असते, परंतु फलंदाज सुद्धा तितकाच तोडीस-तोड असेल तर नक्कीच यश संपादन करू शकतो. यावेळेला एक चांगला फटका होता आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु त्या दरम्यान मला वाटतं 3 किंवा 2 धावा चोरण्यात नक्कीच यश मिळालं असेल. हरीश ठसाळ एक अनुभवी गोलंदाज आहेत लेफ्ट गोलवाडी गावचे. पुढील होणारा सामना करजाई देवी क्रिकेट संघ खामगाव गोलवाडी विरुद्ध श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गोलवाडी. दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती असेल मिड इनिंग मध्ये नाणेफेकीसाठी या ठिकाणी संपर्क करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. सामन्याकडे वळूया. 3 चेंडूंचा सामना या ठिकाणी पार पडला. संघाची धावसंख्या आहे ती 13. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर सुद्धा दुहेरी धाव, तिसरा चेंडू मात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागले चांदोरे संघाला. पुन्हा एकदा हा सुंदर असा चेंडू गुडलेला पिच झालेला कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल होतोय, फील्ड होतोय. फील्ड होण्याआधी 1 धाव घेण्याची संधी आणि 1 धाव घेऊन संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते बिनबाद 14. चला यावेळेला चांगला शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न, परंतु शॉट मात्र फसलाय. चेंडू आहे हवेमध्ये आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असतं, परंतु हे समीकरण इथे लागू झालं नाही. कॅच ड्रॉप झाली आणि एक जीवदान मिळालंय ते सलामीवीर आकाश याला. अशा प्रकारचे उंच हाय झेल जर आपण नाही घेतला तर मॅच मध्ये कसे बनून राहाल. लेफ्ट संघाला खरोखर गरज आहे, जे झेल हवे जात आहेत ते टिपण्याची गरज या ठिकाणी आहे ती लेफ्ट संघाला. झेल किती महत्वाचं आहे आपण 29 जुलैला पाहिलं होतं. पुन्हा एकदा हा लॉंग अपच्या दिशेने तटवलेला चेंडू, चेंडू चाललाय लॉंग अपच्या डोक्याच्या वरून, सीमापार षटकार. डीजे उदयच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत वैयक्तिक पहिला षटकार आणि संघासाठी सुद्धा पहिला षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पोहोचते ना ती आहे 22. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा आणि निर्णायक षटक घेऊन येतोय तो सार्थक. गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी आहे तो आकाश. आकाशच्या बॅट मधून पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने येतोय खणखणीत षटकार. डीजे तपले आणि आकाशच्या बॅट मधून सुद्धा आला षटकार. पुन्हा एकदा हा मिड विकेटच्या दिशेने चेंडू तटवला, 1 बाउन्स जातोय सीमापार चौकार आणि धावा मिळतात 4. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार.
धन्यवाद डीजे. खरं प्रथमेश, मी म्हटलं होतं ना, पहिलाच षटक चालू होतं, 2 षटकं अजून बाकी आहेत. चांदोर संघाकडून जी काय फलंदाजी घडते ना, दर्शनीय आहे. काय म्हणतोस? नक्कीच खूप दर्शनीय अशी फलंदाजी आकाशकडून पाहायला मिळाली. या वेळेला सुद्धा आकाशच्या बॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये, लॉंगॉनच्या दिशेने षटकार. दोन धावा पूर्ण, संघाची धावसंख्या झाली आहे ती 40. खरोखर सुरेख असं कमबॅक तिसऱ्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये सार्थक लाड वरती केली आहे हाणामारी आणि धावा जमा केल्या आहेत त्या 40. अजून 2 चेंडू बाकी. काय वाटतं प्रफुल, 2 चेंडू मध्ये काय होईल? पाहूया. रिव्हर्स मारण्याचा हा प्रयत्न, परंतु फटका फसला होता, तरी सुद्धा एज लागून मिळते या ठिकाणी चौकार. संघाची धावसंख्या होते 44. धन्यवाद डीजे. सुंदर अशी फटकेबाजी करतोय तो म्हणजे आकाश. आकाशच्या बॅट मधून आतापर्यंत वैयक्तिक 24 धावसंख्या या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स होतोय, फील्ड होतोय. फील्ड होण्या अगोदर 2 धाव पूर्ण करण्याचा या ठिकाणी संधी आणि 2 धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 46. धावसंख्या झाली आहे 46. आजच्या या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या मारली आहे ती पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्यामध्ये शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे यांनी. आणि आता आपण वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. पुढचा सामना आहे तो करजाई देवी क्रिकेट संघ खामगाव गोलवाडी विरुद्ध श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गोलवाडी. कॅमेरा पुरार गावचे कर्णधार अंकित कासार आणि खामगाव गोलवाडीचे कर्णधार कृपेश काते. आणि नाणेफेकीसाठी मी निमंत्रित करतो बालकृष्ण काका यांना. खरोखर एक चांगले समाजसेवक, आपल्या समाजासाठी नेहमीच योगदान देत असतात आपले सर्वांचे लाडके बालकृष्ण काका. आपल्यासोबत आहे ते कर्णधार अंकित आणि कृपेश. हेड इज द कॉल आणि इट्स अ हेड. काय घ्यायचं, काय डिसिजन आहे अंकित तुमचा? बॅटिंग. अंकित यांनी प्रथम फलंदाजीचा डिसिजन घेतलाय, तर किती धावा काढाल तुम्ही 3 षटकामध्ये? काय आव्हान असेल? 40 धावांचं आव्हान समोर देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40 धावांचं आव्हान देण्याचं टार्गेट यांनी ठेवलेलं आहे. धन्यवाद तुम्हाला, तुमच्या बॅटिंगसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि कृपेश, काय वाटतं, तुम्ही फलंदाजीसाठी ओळखला जाणारा संघ, हार्ड हिटर फलंदाज तू स्वतः आहेस, तुझा भाऊ आहे, कृपेश आहे, सगळे आहेत. किती धावा माराल? जेवढं बनतील तेवढं, म्हणजे रोको 20च्या आतमध्ये रोको. 20च्या आतमध्ये. क्या बात आहे, असा कॉन्फिडन्स पाहिजे. नक्कीच तुम्हाला पुढील सामन्यांसाठी हार्दिक शुभेच्छा. 2 शब्द अजून भाषण होऊन जाऊ दे, काही हरकत नाही. चांदोरे संघाने लवकरात लवकर आपला पिचचा ताबा घ्यायचा आहे. चांदोरे संघ कृपया करून उशीर करू नका. जरा लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची वेळ आपल्याकडे कमी आहे. तसेच
आमच्या समुदाय सेवा संघ मुंबई कमिटीचे सल्लागार आमच्या गावचे दिनेश पांडुरंग खेडेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. तर या यादव सहाय्यक समिती गोयल विभागाकडून त्यांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. आम्हाला गावाला प्रत्येक वेळेला सहकार्य करणारे, प्रत्येक कार्यामध्ये असे आमचे तडफदार कार्यकर्ते दिनेश खेडेकर यांना सन्मानित करण्यासाठी मी अर्जुन गायकरांना विनंती करतो. त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. अर्जुन शाल घे. चला सामन्याला थोडी घाई करा. पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चांदोरे संघाला सुद्धा विनंती असेल. यानंतर समाजाचे माजी उपाध्यक्ष बबन चिले यांनी स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. यानंतर आपल्या समाजाचे मुंबई शाखेचे माजी सचिव योगेशदा माडिक यांनी स्टेजकडे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर जयशदा काते यांचा सत्कार मंगेश चटकरी यांना विनंती करतो की आपण जयशदांचा सत्कार करायचा आहे. समर्थनगरचे सुपुत्र आणि यादव सहाय्यक समिती गोयल विभाग मुंबई शाखेचे माजी सचिव योगेशदा माडिक यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. चला थोडी चांदोरे घाई संघाला करा. विनंती आहे, चांदोरे संघाला विनंती आहे की आपण आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून किती बोलणार? गेल्या 2-3 सामन्याचं पाहतोय की आपण खूप उशिरा चाललेलो आहोत. उशीर न करता सामने लवकरात लवकर खेळवून आपल्याला 5च्या आधी हा मैदान परत त्यांना द्यायचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर सामने खेळून आपण आपला हा 5च्या आधी मैदान सोडून जायचं आहे. लेप संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे पॅव्हिलियन मध्ये. संतोषदा ठसाळ घोडेगम गावचे सुपुत्र यांनी उत्कृष्ट असं फलंदाज चषक देऊन समाजाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. दादा आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रतीकदादा सावळे पुरार गावचे सुपुत्र यांना विनंती आहे की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. चला पंच थोडी घाई करा. खूप उशीर होत चाललेला आहे. दोन्ही संघाला विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवर चांदोरे संघाकडून कुणाल. गोलंदाजी मार्कवर चांदोरे संघाकडून कुणाल आणि फलंदाजीसाठी आली होती सलामीची जोडी हरीश आणि लेप संघाचा 12वा खेळाडू जरा आमच्याकडे संपर्क करायचा आहे. लेप संघ फलंदाजीसाठी हरीश आणि चंदूची गोडी लेप गोलवाडी संघाकडून. गोलंदाजी मार्कवर कुणाल. दोन्ही संघांना विनंती आहे, सामना खूप वेळ थांबलेला आहे, कृपया सहकार्य करा, सामन्याला सुरुवात करा. पंच लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. पंच पंच लवकरात लवकर चालू करा, कृपया विनंती आहे. कुणाल कुणाल पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू, ऑफसाईडची लाईन पकडून टाकलेला हा चेंडू. चला बॅक टू द क्रिकेट, वळूया मैदानाकडे. धावसंख्या केली आहे ती 46 आणि 47 धावांचं मोठं आव्हान हरीश आणि चंदूच्या जोडी पुढे. खरोखर नावाजलेली अशी जोडी लेप गवलवाडी गावची वाघजाई माता क्रिकेट संघ लेप संघासाठी गेली अनेक वर्ष सलामीला येणारी ही जोडी सामना करते ती कुणालचा. हो हो वॉटक, परंतु यावेळेला मात्र पंचांचा इशारा वाईट बॉल.
थोडीशी दिशा भरकटली आहे कुणालची आणि अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होतीये ती आता एका धावेने खातं खोललंय लेप गवळवाडी संघाचं. कारण आणि सलामीला आले ते हरीश आणि चंदू. नक्कीच लेपगावडे संघाकडे मोठं आव्हान आहे ते लोकगावडे संघासमोर. त्यांना जर हे आव्हान पार करायचं असेल तर सुरुवातीच्या षटकापासूनच षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी दाखवावी लागेल. तो म्हणजे हरीश ऑन स्ट्राईक. आपल्या ताफ्यातील दुसरा चेंडू घेऊन येतोय तो कुणाल. गोलंदाजी मार्कवर पंच थोडी घाई करा, खूप उशीर होतोय. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टटवलेला आहे. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. गडी बाद होतोय, चंदू माघारी येतोय आणि पहिला झटका लागतोय तो लेपगाववाडी संघाला. जय ज्याप्रमाणे मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे ना, त्याच प्रकारची फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मिड विकेटच्या दिशेने झेल पकडला गेलाय तो चांदोरे संघाकडून आणि माघारी परतावा लागलाय ते हरीशला. हरीशची जागा घेण्यासाठी येतोय संजय. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, अजून बरेच सामने बाकी आहेत आपले. पहिल्याच फेरीचे सामने अजून आपले संपलेले नाहीत. अजून एक सामना पहिल्या फेरीतील आपला शिल्लक आहे. पुन्हा एकदा सुंदर असा खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. फील्ड होतोय. फील्ड होण्याअगोदर एक धाव घेण्याची संधी. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आहे 2. यावेळेला चांगला शॉट चंदू यांच्या बॅट मधून, परंतु जेल होईल का? ओहो, वॉट अ कॅच. चंदू यांना माघारी परतावं लागते. बॅक टू बॅक दुसरी विकेट. दोनही त्यामुळे आज आपण देशात सुरक्षित आहोत आणि ज्यांच्यामुळे आपण आज हे मैदानात खेळ खेळत आहोत. आपल्या डोळ्याची पापणी न लवता देशाचे रक्षण करत आहेत असे आपले सैनिक पुरारगावचे इकडे उपस्थित राहिलेत. मी विनंती करतो विजय पवार साहेब यांना की आपण स्टेजकडे येऊन आपण सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. मी आपल्या मुंबई कमिटीचे अध्यक्ष विठोबादा महाडिक यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर त्यांचेच बंधू आता सेवेत रुजू असलेले विजय पवार साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. काय योगायोग आहे. दोघे बंधू, मला तर वाटतं त्यांचे पप्पा पण माजी सैनिकच आहेत, बरोबर ना? खरंच अगदी मनापासून अशी देशसेवा करत असताना आज आपल्या कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल खरंच समाजाच्या वतीनं आपलं सतत आभार. यापुढेही आपण असेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य कराल अशी आपणास विनंती करतो. हां, खरोखरच अभिमानाची बाब आहे. विजयदादा पवार यांचे सत्कार विठोदादा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संजय पवार, खरोखरच अभिमानाची बाब आहे. आपल्या समाजातील संपूर्ण कुटुंबच, वडील, 2 बंधू सैन्यामध्ये भरती असल्याने आपण इकडे निवांत आज क्रिकेट जे खेळतोय ना, ते आपले जे बंधू आहेत ते सीमेवर आपले रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. म्हणूनच आपण आज या ठिकाणी बिनधास्त आपण या ठिकाणी फिरत असतो, वावरत असतो. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. दोन्ही बंधूंना, त्यांच्या वडिलांना, त्यांच्या संपूर्ण आईला, संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन येतोय तो.
योगेश दादा आकाश. योगेश दादा माडिक कुठे जात आहे? खरोखरच कुणालच्या माध्यमातून सुंदर अशी गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च करून 2 फलंदाज त्याने तंबूत परतवले. तेही दोन्ही सलामीवीरांना तंबूत परतवण्यात यशस्वी झालाय तो कुणालची जागा घेण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय तो आकाश. पहिल्या चेंडूवर मात्र दिशेत भरकटते व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 4. चांदोरे संघाकडून उत्तम असं खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज आकाश, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही कनेक्शन नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू जायला पाहिजे होता, परंतु लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. नक्कीच 47 धावांचं मोठं आव्हान आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना जे 2 फलंदाज सलामीसाठी आलेले त्यांच्यामध्ये मोठी क्षमता होती मोठे फटके खेळण्याची आणि त्या दोनही फलंदाजांना पहिल्याच षटकामध्ये माघारी धाडण्यात यश मिळालंय ते कुणालला. आणि कुणालने 2 महत्त्वाचे विकेट काढून आपल्या संघाला खरोखर विजयाच्या प्रगती पथावर थोडंसं पुढे सरसावलंय. परंतु त्या दरम्यान संजयच्या बॅटमधून फाईन लेगच्या दिशेने आलेला हा शॉट 4 धावा देऊन गेला आणि संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती आता 9. गावावरून घेऊन आले बोललास ना तू, आपला विषय आज घेऊन आले. नक्कीच आपल्या या श्रीकृष्ण चषकासाठी खास गावावरून इथे खेळण्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी आलेला हा आकाश आपला इथे नाव रोशन करतोय श्रीकृष्ण चषकावरती. आपलं नक्कीच एक मोठी भूमिका आपल्या गावासाठी आकाशकडून पाहायला मिळते. आणि हा सुद्धा फटका फसलाय, परंतु फटका जातोय नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा काढण्याचा प्रयत्न असेल, 2 धावा पूर्ण होतात का? पंचांचा इशारा, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. 2 धावा पूर्ण. नक्कीच श्रीकृष्ण चषक 2025 साठी मला वाटतं आकाश यांचं लक्ष आहे पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवरती. पहिल्या इनिंग मध्ये नाबाद 26 धावा केल्या होत्या. वैयक्तिक 26 धावा मारणारा हा खेळाडू आता मात्र गोलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवताना अष्टपैलू खेळाडू चांदोरे गावचा आकाश. यावेळेला सुद्धा फटका फसलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट पडते. माघारी परतावं लागतंय ते दीपेशला. आता मात्र नवीन फलंदाज आहेत ते नरेश दादा, थोडंसं स्पीडअप करायचंय, लवकर सामन्याला सुरुवात करायची. प्लीज लवकर मैदान गाठायचंय. क्या करता बॉस, आना ही पड़ा, पब्लिक की डिमांड थी. चला पुन्हा एकदा आकाश सज्ज. यावेळेला चांगला शॉट, परंतु शॉट मात्र फसलाय. चेंडू चालाय नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 13. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू होता. नजाकत दाखवले, चेंडू दाटलाय पॉइंटच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 14. सहा चेंडू आणि 33 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल नरेश यांना. 6 चेंडू आणि 33 धावा. श्रीकृष्ण 2025 पर्व 10वे.
यावेळेला निर्धाव चेंडू रुपेश कडून पाहायला मिळाला. आता मात्र विजयासाठी फक्त औपचारिकता उरली. शेवटचे 5 चेंडू बाकी. पुढील होणारा सामना करजाई देवी क्रिकेट संघ खामगाव गवलवाडी विरुद्ध श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गवलवाडी. दोन्ही संघाला विनंती असेल सामना संपताच आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कृपया दोन्ही संघांनी सहकार्य करावं. हा सामना संपताच दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. वळूया मैदानाकडे. चांगला शॉट यावेळेला, परंतु 2 धावा काढण्याचा प्रयत्न. मला वाटतं एकच धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागेल. तर शेवटचे किती चेंडू बाकी आहेत? 3 चेंडू बाकी. चला चला रुपेश थोडं फास्ट करायचं आहे. पटापट पटापट संपून घेऊया. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अजून आपल्याला 2 फेऱ्या करायच्या आहेत. त्यानंतर फायनल सेमीफायनल सुद्धा बाकी आहे. ओहो यावेळेला चांगला शॉट, परंतु धाव मिळेल अवघी 1. ओहो वॉट अ कॅच. आणि चांगली सांगता केली आहे पहिल्या राऊंडची. आपल्या संघासाठी बाद होतोय तो नरेश. पुढील होणारा सामना पुन्हा एकदा अनाऊन्स करतो. करजाई देवी क्रिकेट संघ खामगाव गवलवाडी विरुद्ध श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गवलवाडी. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. पुरार संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. खामगाव संघाला विनंती असेल सामना संपताच आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू घेऊन रुपेश. सुंदर असा फटका लॉंगऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या या ठिकाणी चांदरे विजयी संघ झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. करजाई देवी क्रिकेट संघ खामगाव